शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, शेतकऱ्यांना फक्त 1 वर्षाची कर्जमाफी मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य। पुढली मोठी बातमी निघते, कोर्टात शिंदेंना मोठा दणका, शिवसेना उद्धव ठाकरेंची जवळपास 90% निकाल ठाकरेंच्या बाजूने, महत्त्वाची माहिती समोर। तर तुम्हाला काय वाटतंय, खरी शिवसेना कुणाची, आम्हाला नक्की कमेंट करा। पुढली मोठी बातमी निघते, लाडकी बहीण योजनेचा 13वा हप्ता 9 ऑगस्ट रोजी जमा होणार, मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती। पुढली मोठी बातमी निघते, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 1 लाखांपर्यंत अनुदान, शेतकऱ्यांसाठी विशेष योजना, राज्य सरकारची माहिती। पुढली मोठी बातमी निघते, कर्जमाफीसाठी मुंबई 1 दिवस बंद करा, बच्चू कडू यांची राज ठाकरेंकडे मागणी। पुढली मोठी बातमी निघते, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। पुढल्या मोठ्या बातमी निघते, लाडकी बहीण योजनेचा फटका, यंदाच्या गणेश उत्सवामध्ये आनंदाचा शिदा मिळणार नाही। पुढल्या मोठ्या बातमी निघते, परळीत सख्या भावानेच फवारले तणनाशक, लाखोंचं सोयाबीन वाया, अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना खते नाकारणाऱ्यांवर मोठी कारवाई, 86 विक्रेत्यांचे परवाने निलंबित, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, फेब्रुवारी ते मे 2025 मध्ये नुकसानीची भरपाई आली, थेट डीबीटी द्वारे जमा होणार रक्कम, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।